मित्रांनो, ही गोष्ट आजपासून सुमारे 5 वर्षापूर्वीची आहे. जेव्हा मी MBA शिकत होतो. ही गोष्ट माझी व माझ्या वहिनीची. मी खूप काळापासून माझ्या वहिनीला जवळून पाहत होतो. त्यांना माझ्या मनात बसायचंच होतं. वहिनी खूप तशा सुंदरी होत्या. जेव्हा मी त्यांना पाहायचो तेव्हा माझी भावना दाटून यायची. त्यांची उंची माझ्यापेक्षा खूपच कमी. मी नेहमी वहिनीला सुंदर वेळेचा अनुभव देण्याची संधी शोधत होतो. कारण माझ्या भावाशी आणि वहिनीशी नेहमी भांडणं व्हायची. त्यांच्या भांडणाचा फायदा घ्यायचा हा माझाच विचार होता. अखेर एका सुंदर रात्री माझी ती प्रतीक्षा संपली. त्या रात्री मी स्वप्नातही विचार केला नव्हता. हिवाळ्याचा काळ होता. डिसेंबर महिना नुकताच सुरू झाला होता. लग्नाचा हंगाम जोरात होता आणि त्या दिवशी आमच्या घरी पाहुणे आले होते. शहरातली घर छोटे असल्याने जागा कमी पडायची, त्यामुळे जवळून घ्यावं लागायचं आमचं. वहिनीचं घर शेजारीच आहे. त्या संध्याकाळी सगळे पाहुणे लग्नातून थेट आमच्या घरीच आले आणि सगळ्यांनी चहा नाश्ता केला. जेवण झाले आणि तेवढ्यात माझ्या मावशीचा फोन आला. त्या सुद्धा येणार होत्याच. त्यांच्यासोबत त्यांची छोटी मुलंही होती. आता मला झोपण्यासाठी वहिनीच्या घरी जावं लागलं. तेथे सगळेजण गप्पा मारत होते. मीही बसलो. मला लवकर झोप लागते म्हणून मी तेथेच एका बाजूला झोपलो. वहिनी यांनाही सकाळी ड्युटीवर जायचं होतं म्हणून त्यासुद्धा माझ्या शेजारी झोपल्या. मी आणि वहिनी एकाच रजाईत झोपलो तेव्हा रात्री माझी झोपच उडाली. माझे डोळे आश्चर्याने विस्फारले. वहिनी झोपल्या होत्या आणि त्यांनी व्यक्तिमत्व बाहेर आलेलं मला स्पष्ट दिसत होतं. हे पाहून माझी भावना दाटून आली. मी रजाई परत माझ्या अंगावर टाकली आणि काही वेळ तसाच होऊन राहिलो. पण त्यांच्याकडून काही हालचाल झाली नाही. माझी हिंमत अधिकच वाढली आणि मी हळूहळू त्यांच्या व्यक्तिमत्वाचा हाताने सुंदर अनुभव घेऊ लागलो. माझी धडपड वाढली होती. घाम येऊ लागला होता. मला भीतीही वाटत होती की कुठे खापड तर नाही पडला ना. मग मी या सुंदर अनुभव घेत असतानाच अचानक वहिनीने करवट घेतली. मी घाबरलो की कुठे जाग्या तर झाल्या नाहीत ना वहिनी. मी तसाच होऊन राहिलो. 5 मिनिटानंतर मी वहिनीला मिठी मारली. त्या आणखी जवळ सरकल्या आणि माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला लागायला लागली. काही क्षणानंतर त्यांनी पुन्हा करवट घेतली. तो क्षण माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता. मी हळूच त्यांची पापी घेतली आणि काही वेळ आम्ही तसेच होऊन राहिलो. वहिनी लगेच नाटक करत होत्या. माझी हिंमत अधिकच वाढत होती. मी त्यांच्या जवानीचे दार मोकळे करण्याचा प्रयत्न करत होतो. ते मोकळे झाले नाही. वहिनीची झोपेचं नाटक करत खाजवण्याच्या बहाण्याने जीवनाचे दार मोकळे केले. पण मी बोटाने त्यांच्या जीवनाला सुंदर अनुभव देऊ लागलो. काही वेळात त्यांनी जीवनात रंग भरला. मग त्या उठून बाथरूमला गेल्या. मी वेळ पाहिली तर पहाटेचे 4:30 झाले होते. आता मला काळजी वाटत होती की पुढं कसं होणार. मी तसाच होऊन राहिलो. म्हणजे कदाचित वहिनी परत येतील. पण खूप वेळ झाला. मलाही बाथरूम झाल्यासारखंच आलं आणि मी घाबरत घाबरत वर गेलो. वहिनी बाहेर बसल्या होत्या. त्यांनी गिझर लावलं होतं. मी बाथरूमसाठी आत गेलो. बाथरूम करत असताना वहिनी आल्या आणि त्यांनी माझी भावना पकडली आणि मी घाबरल्याचं नाटक केलं आणि म्हणालो, "वहिनी, हे काय करताय? सोडा ना." सकाळी तर मुलांची भावना दाटून आलेली असतेच. मग वहिनीने माझ्या भावनेला हाताने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. माझी अवस्था बिकट झाली होती. वहिनी म्हणाल्या, "साला, रात्रभर तू झोपू दिलं नाहीस. माझ्या जीवनात आग लावलीस. आता कोण याला शांत करणार?" हे ऐकून मी गप्प उभा राहिलो. वहिनी खाली बसल्या आणि त्यांनी माझ्या भावनेवर गरम पाणी टाकून त्याला तोंडाने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. मी तर जणू स्वर्गातच होतो आणि लवकर लवकर त्यांच्या तोंडावरच रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या. वहिनी म्हणाल्या, "लवकर जा आणि जिन्याचा दरवाजा लावून ये. कोणी वर येऊ नये म्हणून." मी मनातून जामच खुश झालो होतो. मी पटकन दरवाजा लावून परत आलो. बाथरूममध्ये गेल्यावर पाहिलं, वहिनी पूर्ण मोकळ्या उभ्या होत्या. वहिनी म्हणाल्या, "चल आता माझ्या जवानीचा तोंडाने सुंदर अनुभव घे. खाली बस." मी खाली बसलो आणि त्यांना तोंडाने जीवनाचा सुंदर अनुभव देऊ लागलो. वहिनीने पुन्हा जीवनातून रंग सोडला, पण त्यांनी मला खाली जायला सांगितलं. मी हट्ट केला आणि तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव द्यायचा आहे, पण त्यांनी नकार दिला. माझं डोकं खराब झालं. मी उदास झालो होतो. तेव्हा वहिनीने माझ्या भावनेला पापी दिली आणि म्हणाल्या, "कोणी वर येईल हे पुन्हा कधीतरी करू." मी उदास मनाने जीवनाची घेतली आणि वहिनी हसल्या. मी खाली आलो.
दुसऱ्या रात्री चमत्कारच झाला. भाऊंना बाहेर लग्नाला जायचं होतं. वहिनीची तब्येतीचं कारण सांगून टाळलं आणि माझी काळजी घ्यावी म्हणून मला बोलवलं. रात्री 10 वाजता वहिनीने दरवाजा बंद करण्याचा आदेश दिला आणि स्वतः मोकळ्या होऊन रजाईत शिरल्या. मी दरवाजे बंद करताना पाहिलं. वहिनी तर आज सुंदर वेळेचा अनुभव घेण्याच्या मूडमध्येच होत्या. मी पण मोकळा होऊन रजाईत शिरलो आणि त्यांच्या जीवनात भावना टाकून सुंदर वेळेचा अनुभव घ्यायला सुरुवात केली. मी सलग 20 मिनिटांनंतर मी म्हणालो, आता माझ्या भावनेतून रंग येणार आहे. रंग कुठे सोडू? मग त्या म्हणाल्या, माझ्या जीवनातच रंग भरा. मी जीवनातच रंग भरायला लागलो. 5-6 पिचकाऱ्या सोडल्या आणि आम्ही दोघेही थकून लेटलो. मग वहिनी हसून म्हणाल्या, अरे तुला भूक लागली असेल ना? मी हसून म्हणालो, हो वहिनी, अगदी पोटात कावळे ओढतायत. वहिनी म्हणाल्या, थांब मी काहीतरी ऑनलाईन मागवते. त्यांनी मोबाईल काढला आणि स्विगीवरून खाण्याच्या काही वस्तू ऑर्डर केल्या. 15 ते 20 मिनिटातच स्विगीचा डिलिव्हरी बॉय आला. त्याने पाकिट दिलं आणि आम्ही दोघांनी एकत्र बसून जेवायला सुरुवात केली. पोट भरल्यावर मला पुन्हा ताकद आली. मी हसत म्हणालो, वहिनी, अजून एकदा तुम्हाला सुंदर वेळेचा अनुभव देऊ का? वहिनी लगेच म्हणाल्या, नको रे, आताच कुणीतरी येईल. कधीतरी नंतर घेऊया. आता तर खूप उशीर झालाय आणि समजा कोण आलं तर अवघड होईल. मी हसूनच म्हणालो, ठीक आहे वहिनी, तुमची इच्छा. आणि तुमच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. माझं मन अजूनही त्या रात्रीच्या सुंदर क्षणामध्ये रम्मान झालं होतं. पण कुठेतरी एक अस्वस्थता होती. मला वाटत होते की ही रात्र काहीतरी अनपेक्षित घडवणार आहे. वहिनी अचानक उठल्या आणि त्यांनी मोबाईल हातात घेतला. थांब, मी एकदा मेसेज चेक करते. आणि त्या म्हणाल्या. त्यांचा चेहरा गंभीर झाला होता. मी विचारलं, वहिनी काय झालं? कुणाचा मेसेज आलाय? त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, काही नाही, असंच ऑफिसचं काम आहे. पण त्यांच्या आवाजात एक लपलेलं रहस्य होतं, जसं काही त्या मला सांगत होत्या. मी हसत म्हणालो, वहिनी, तुम्ही मला काही लपवायचं का? त्या हसल्या, म्हणाल्या, अरे तुझं डोकं खूप चालतं. काही नाही, झोप आता. पण त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि रजाईत पुन्हा शिरला. मीही काही बोललो नाही. पण माझ्या मनात विचाराचं काहूर माजलं. कोणाचा मेसेज असावा? भाऊचा की कुणाचा? रात्रीचे 12 वाजले होते. घरात शांतता होती. फक्त बाहेरून येणारा थंड हवेचा आवाज आणि रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्यांचा मंद गोंगाट ऐकू येत होता. मी वहिनीच्या शेजारी पडलो होतो, पण माझी झोपच उडाली. त्या रात्रीच्या घटनांनी माझं मन अस्थिर झालं होतं. वहिनीचं झोपेचं नाटक करत होत्या, पण मला जाणवत होतं की त्याही काहीतरी विचार करत असतील. अचानक मला घराच्या मागच्या बाजूने काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं. खटखट, जणू कुणीतरी हळूच दार ठोठावत होतं. मी दचकलो, वहिनी, वहिनी, ऐकलं का? कोणीतरी दार ठोठवतंय. मी घाबरत घाबरत म्हणालो. वहिनीने डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाल्या, अरे काही नाही, बाहेर वारा आहे, कदाचित झाडाची फांदी लागत असेल. पण त्याच्या आवाजात एक विचित्र तणाव होता. मी उठलो आणि खिडकीजवळ गेलो. खिडकीच्या पडद्यामागून बाहेर पाहिलं, पण अंधारात काही दिसलं नाही. माझी धडधड वाढत होती. वहिनी, मी जाऊन बघतो, मी विचारलं. त्या लगेच ओरडल्या, नको, इथेच थांब. त्यांचा आवाज इतका ठाम होता की मी दचकलोच आणि थांबलो. वहिनींना असं का वाटते की माझ्या मनात शंका येऊ लागली. काही मिनिट शांततेत गेलं. मी पुन्हा रजाईत शिरलो, पण माझं लक्ष दाराकडे लागलं होतं. तेवढ्यात पुन्हा एकदा खटखट आवाज आला. त्यावेळी थोडा जोरात. मी वहिनीकडे पाहिलं. त्यांनी मला हाताने इशारा केला की शांत राहा. त्यांनी हळूच मोबाईल उचलला आणि कोणाला तरी मेसेज टाईप केला. मला काही कळतच नव्हतं. वहिनी काय लपवत आहे? अचानक दारावर जोरात ठोठाव वाजलं. धडधड वाजायला लागलं. मी घाबरलो होतो. वहिनीने मी दचकून मोबाईल खाली पाडला. कोण आहे? मी हळूच विचारलं. वहिनीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या, तू इथेच थांब, मी बघते. त्या उठल्या आणि त्या दाराकडे गेल्या, पण त्यांनी दार उघडलं नाही. त्यांनी फक्त कान लावून बाहेरचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. वहिनी, काय चाललंय सांगा ना? मी पोट फुटलो. त्या मागे वळल्या. म्हणाल्या, काही नाही, तुझ्या भावाचा मित्र असेल, तो कदाचित काहीतरी कामासाठी आला असेल. पण त्यांच्या डोळ्यात भीती दिसत होती. भावाचा मित्र? यावेळी माझ्या मनात शंका वाढत गेली. वहिनीने दार उघडलं. बाहेर एक उंच कपड्यामधला माणूस उभा होता. त्याचा चेहरा अंधारात नीट दिसत नव्हता, पण त्याच्या हातात एक छोटी बॅग होती. काय काम आहे? रवी वहिनीने विचारताच त्या माणसाने हसत उत्तर दिलं, अरे तुझ्या नवऱ्याने मला काही सामान द्यायला सांगितलं, घे. आणि त्याला सांगा की उद्या सकाळी भेटतो. त्याने बॅग वहिनीच्या हातात दिली आणि तो निघून गेला. वहिनीने दार लावलं. बॅग टेबलवर ठेवली. मी उत्सुकतेने
की "वहिनी काय आहे या बॅगमध्ये?" तर त्या माझ्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, "तुझं काम नाहीये, तू झोप आता." पण त्यांच्या हातातील बॅग थरथरत होती. मला जाणवत होतं की त्या काहीतरी लपवत होत्या. त्या बॅगेमध्ये असं काय आहे, जे वहिनी मला सांगत नाहीत? रात्री आणखी गोड होत चालली होती. मी झोपेचं नाटक केलं, पण माझं लक्ष बॅगकडेच होतं. वहिनी बाथरूममध्ये गेल्या, तेव्हा मी हळूच उठलो आणि बॅग जवळ गेलो. माझी धडधड वाढली. मी वहिनी न पाहिलं तर काय होईल? पण माझ्या उत्सुकतेनं मला थांबवलं नाही. मी बॅग उघडली. आतमध्ये काही कागद, एक छोटी डायरी आणि एक लहान डब्बा होता. मी डायरी उघडली. त्यात काही गावं आणि काही आकड्याची यादी होती. काही नावापुढं पैसे दिले आणि पैसे घेतले असं लिहिलं होतं. माझ्या डोक्यात विचाराचं वादळ सुरू झालं. हे काय आहे? भाऊ आणि वहिनी कशात अडकले? तो डब्बा मी पाहिला. त्यात एक चमकणारी वस्तूही दिसली. एका सोन्याचा दागिना. त्याच्यात खाली एक चिठ्ठी होती ज्यावर लिहिलं होतं, "हे उद्या सकाळी त्याला दे आणि सावध राहा." मी डब्बा बंद केला आणि बॅग तशीच ठेवली. वहिनी बाथरूममधून बाहेर आल्या. "तू काय करतोस?" त्यांनी आवाजात विचारलं. मी घाबरलो. मी म्हणालो, "काही नाही, पाणी प्यायला उठलो होतो." पण त्यांच्या डोळ्यात शंका दिसली. त्या मला म्हणाल्या, बॅग त्यांच्या खोलीत घेऊन गेल्या. सकाळी सूर्य उगवला, पण माझ्या मनात अंधारच होता. वहिनी लवकर उठल्या. त्यांनी मला चहा दिला. "आज तुझा भाऊ येणार आहे. तू तयार हो आणि जास्त प्रश्न विचारू नकोस." त्या म्हणाल्या. मी होकारती मान हलवली, पण माझ्या डोक्यात प्रश्नाचं जाळं जास्त विणलं गेलं होतं. भाऊ काय लपवत आहे आणि वहिनी काय इतक्या घाबरलेल्या दिसत आहेत? दुपारी भाऊ घरी आले. त्याचा चेहरा थकलेला दिसत होता आणि त्यांनी वहिनीला पाहताच विचारलं, "रवी आला होता का?" वहिनीने होकार दिला आणि बॅग त्यांना दिली. भाऊने बॅग उघडली आणि आतलं सामान पाहिलं. त्यांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला आणि म्हणाले, "तू इथे काय करतोस?" मी हसत म्हणालो, "अरे भाऊ, वहिनीची काळजी घ्यायला आलो." पण भाऊच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. संध्याकाळी भाऊ व वहिनी खोलीत गेले आणि त्यांनी दार लावून घेतलं. मी बाहेर बसून होतो, पण मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं. "तुला सांगितलं होतं ना, सावध राहा." भाऊ ओरडला वहिनीवरती. वहिनी म्हणाल्या, "मी काय करू? तो रात्री अचानक आला. मला काहीच कळलं नव्हतं." कोण रात्री आलं, रवी की आणखी कोण? तेव्हा सगळं शांत झालं. मी माझ्या खोलीत पडलो. माझं मन अजूनही त्या बॅग आणि डायरीतल्या नावामध्ये अडकलं होतं. अचानक माझ्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवर मेसेज आला. त्यात लिहिलं होतं, "तू जास्त शहाणपणा करू नकोस. तुझ्या भावाच्या गुपिताची किंमत तुला माहिती आहे का?" मी घाबरलो. हा मेसेज कोणी पाठवलाय आणि मला त्याबद्दल का सांगितलं नाही? माझ्या हातातला मोबाईल धरत होता. मी वहिनीला सांगावं का याचा विचार करत होतो, पण तेवढ्यात घराच्या मागच्या दारावर पुन्हा एक खटखट आवाज आला. मी हळूच उठलो आणि खिडकीजवळ गेलो. बाहेर अंधारात एक सावली दिसली, जी हळूहळू घराच्या मागच्या बाजूला गेली. कोण आहे हे? याला काय हवंय? माझी धडधड वाढली. मी वहिनीला जाग करायचं ठरवलं, पण त्या खोलीत नव्हत्या. वहिनी कुठे गेल्या? माझ्या डोक्यात प्रश्नाचं वादळ उठलं होतं. तेवढ्यात मला भाऊच्या खोलीतून एक मंद आवाज आला. जणू कोणीतरी हळूच बोललं जात होतं. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला, पण नीट मला ऐकू येत नव्हतं. फक्त एक वाक्य स्पष्ट ऐकू आलं, "त्याजवळ त्याला कळलं तर सगळं संपेल." कुणाला कळलं? काय संपेल? माझं मन भीतीने आणि उत्सुकतेने भरलं होतं. मी दाराजवळ गेलो आणि हळूच दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात मला मागून कुणाचा तरी हात माझ्या खांद्यावर जाणवला. मी वळलो. मी घाबरून मागे वळलो व माझ्या खांद्यावरचा हात जड आणि थंड होता. जणू त्यात कोणतीही ऊब नव्हती. अंधारात मला त्या व्यक्तीचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण त्यांच्या डोळ्यामधील चमक मला स्पष्ट जाणवत होती. "कोण आहे मी?" कापऱ्या आवाजात विचारलं. माझा आवाज माझ्याच घशात अडकला. "शांत राहा." त्या व्यक्तीने हळूच पण ठाम आवाजात सांगितलं. त्याचा आवाज पुरुषाचा होता, पण तो भाऊचा नव्हता. मी एक पाऊल मागे घेतलं, पण माझ्या पायाला काहीतरी अडखळलं आणि मी जवळजवळ पडलोच. "तू जास्त शहाणपणा करू नकोस," तो म्हणाला. त्याने माझ्या हातात एक चिठ्ठी ठेवली. "हे घे आणि उद्या सकाळी तुझ्या भावाला दे. कुणाला सांगितलं तर तुझी खैर नाही." माझी धडधड आता आणखीच वाढत होती. मला माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मी चिठ्ठी हातात घेतली आणि त्या सावलीकडे पाहिलं, पण तोपर्यंत तो अंधारात गायब झालता. मी दाराजवळ उभा राहिलो. माझ्या हातातील चिठ्ठी थरथरत होती. चिठ्ठीत काय आहे आणि हा माणूस कोण आहे हे हळूच मला पाहायचं होतं. त्यामुळे माझ्या खोलीत आलो. चिठ्ठी उघडली. त्यावर फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, "उद्या रात्री 12 वाजता जुन्या वखारीत भेट." माझ्या मनात प्रश्नाचं वादळ उठलं.
जुनी वखार तिथे काय आहे नेमकं? भाऊ त्यात का अडकतोय? मी चिठ्ठी माझ्या खिशात लपवली आणि रजाईत शिरलो. पण झोप तर दूरचीच गोष्ट होती. हॅश हॅश प्रकरण वाजले 7 वाजले. वहिनीची गोड गोड सकाळी मी उठलो तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. वहिनी स्वयंपाकघरात होत्या, पण त्यांचा चेहरा उदास दिसत होता. मी त्यांना विचारलं, "वहिनी काय झालं? तुम्ही ठीक आहात ना?" त्या माझ्याकडे वळल्या आणि एक बनावट हसू देत म्हणाल्या, "हो ठीक आहे, तू चहा घे." त्यांच्या डोळ्यात काल रात्रीची भीती अजूनही दिसत होती. मी चहाचा कप हातात घेतला आणि हळूच विचारलं, "काल रात्री तुम्ही कोठे गेल्या होत्या?" त्यांनी माझ्याकडे कटाक्ष टाकला आणि म्हणाल्या, "तुला खूप उत्सुकता आहे ना?" मी फक्त पाणी प्यायला उठले होते, पण त्यांच्या आवाजात एक लपलेलं रहस्य होतं. वहिनी काहीतरी लपवत आहेत, पण का भाऊ सकाळी लवकरच बाहेर गेले होते. त्यांनी मला फक्त इतकंच सांगितलं, की आज मला थोडंसं काम आहे. तू घरी राहा. मी होकार दिला, पण माझ्या मनात ती चिठ्ठी आणि त्या काल रात्रीचा देण्याआधी मला काहीतरी कळायला हवं होतं. दुपारी वहिनीला ऑफिसला जायचं होतं आणि त्या निघाल्या तेव्हा मी त्यांच्या मागे-मागेच गेलो, त्यांना कळू नये म्हणून. म्हणूनच मी थोडं अंतर ठेवलं. एका गल्लीत शिरला. तिथे एक जुनं घर होतं. तिथे त्यांनी एका माणसाशी बोलायला सुरुवात केली. तो माणूस रवीसारखा दिसत होता, पण मी दूर होतो, त्यामुळे नीट दिसलं नाही. त्यांनी एक लिफाफा त्याला दिला आणि परत फिरल्या. मी घाबरलो आणि पटकन घरी परतलो. वहिनी रवीला का भेटल्या? त्या लिफाफ्यात काय होतं? माझ्या डोक्यात शंका वाढत होती. रात्री भाऊ घरी परतले तेव्हा त्यांचा मूडही खराब होता. त्यांनी वहिनीशी काही बोललं नाही. मग ते दोघेही खोलीत गेले आणि मी माझ्या खोलीत बसलो. त्या चिठ्ठीकडे पाहत राहिलो. उद्या रात्री 12 वाजता जुन्या वखारीत मला आठवलं. मला तेथे जायचं आहे, पण मुकाट एकट्याने जाणं धोक्याचं होतं. मी माझ्या मित्राला संजयला फोन केला. "संजय, मला तुझी मदत हवी आहे. उद्या रात्री माझ्यासोबत एका ठिकाणी येशील का?" संजय माझा जिवलग मित्र होता. त्याला अशा साहसामध्ये मजा यायची. त्याने लगेच होकार दिला. "काय गडबड आहे सांग?" तो हसत मला म्हणाला. मी त्याला सगळं सांगितलं, पण वहिनी व माझ्या गोष्टी लपूनच ठेवल्या. दुसऱ्या दिवशी रात्री मी व संजय जुन्या वखारीकडे निघालो. वखार शहराच्या बाहेर भागात होती. तिथे रात्री कोणी फिरकत नसे. रस्त्यावर फक्त मंद प्रकाश, अंधार होता. आम्ही वखारीजवळ पोहोचलो तेव्हा मला तिथे 2 गाड्या दिसल्या. माझी धडधड वाढायला लागली. "संजय, सावध राहा," मी हळूच म्हणालो. आम्ही वखारीच्या मागच्या बाजूने आत शिरलो. तिथे काही माणसं बोलत होती. मी हळूच कान लावून ऐकायचा प्रयत्न केला. एक आवाज आला. मला ओळखीचा वाटला. तो रवीचा होता. "सगळं ठीक आहे ना? ती बॅग कुठे आहे?" तो म्हणाला. दुसऱ्या माणसाने उत्तर दिले, "हो, पण तुझ्या मित्राने जास्त तोंड उघडलं तर सगळं उद्ध्वस्त होईल. माझा भाऊ त्यात अडकलेला आहे." माझं डोकं गडगडायला लागलं. मी संजयकडे पाहिलं. त्याचा चेहराही पांढरा पडला होता. तेवढ्यात आमच्या मागे काहीतरी हालचाल झाली आणि आम्ही वळलो. तेथे वहिनी उभ्या होत्या. "वहिनी, तुम्ही इथे?" मी थरथरत्या आवाजात विचारलं. त्या माझ्याकडे रागाने पाहत म्हणाल्या, "तुला येथे यायला कोणी सांगितलं?" संजय मागे सरकला, पण मी हिंमत करून म्हणालो, "वहिनी, काय चाललंय सांगा." "भाऊ कशात अडकले?" वहिनीने एक दीर्घ श्वास घेतला. म्हणाल्या, "तुला सगळं कळायला हवं, पण आता वेळ नाही. तुझा मित्र इथून निघा. तू आणि तुझा मित्र." पण त्या बोलत असताना वखारीच्या आतून एक जोरदार आवाज आला. धडाम. आम्ही सगळे दचकलो. मी वहिनीला विचारलं, "हा आवाज कसला आहे?" पण त्यांनी मला हाताने इशारा केला आणि म्हणाल्या, "आता गप बसा." त्या वखारीच्या आत गेल्या आणि मी व संजय त्यांच्या मागे गेलो. आत अंधार होता, पण मंद प्रकाशात मला रवी आणि आणखी एक माणूस दिसला. त्याच्या हातात काहीतरी चमकत होतं. पिस्तूल. "वहिनी, पळा!" मी ओरडलो, पण त्या थांबल्या. रवीकडे पाहत म्हणाल्या, "रवी, थांबव. तुझ्या मित्राला सांग हे सगळं आता संपलं पाहिजे." रवी हसला आणि म्हणाला, "तुला वाटतं इतकं सोपं आहे का? तुझा नवरा आणि मी यात खोलवर अडकलो." तेवढ्यात वखारीच्या बाहेर गाडीचा आवाज आला. मी व संजय घाबरलो. "आता कोण आलं?" वहिनीने माझ्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाल्या, "तुम्ही दोघे इथून पळा. मी सांभाळते." पण मला त्या एकट्या सोडायच्या नव्हत्या. मी म्हणालो, "वहिनी, मी तुम्हाला एकटं सोडणार नाही." त्या माझ्याकडे पाहून हसल्या आणि म्हणाल्या, "तू खूप चांगला आहेस, पण हे तुझ्यासाठी नाहीये." त्या बोलत असताना वखारीचं दार उघडलं आणि तिथे भाऊ उभे होते. "भाऊ?" मी आश्चर्याने ओरडलो. भाऊच्या हातात एक बॅग होती. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. "रवी, तू तू मला फसवलेस." ते रवीवर ओरडले. रवीने पिस्तूल भाऊवर रोखला आणि म्हणाला, "तू मला धोका दिलास. आता सगळं संपलं." मी आणि संजय मागे सरकलो. वहिनी पुढे आल्या आणि म्हणाला, "रवी, थांब. त्यात कोणाचा जीव जाण्याची गरज नाही." पण रवीने त्याच्याकडे पाहिलं आणि हसत म्हणाला,
तुला वाटतं का मी हे सगळं असंच सोडणार? तेवढं वखारीच्या बाहेर आणखी एक गाडी थांबली. तिथून एक माणूस खाली उतरला. त्याच्या हातात एक मोठी लोखंडी रॉड होता. तो जवळ आला आणि मला त्याचा चेहरा दिसला. तो त्या रात्रीचा तोच माणूस होता ज्याने मला चिठ्ठी दिली होती. कोण आहे हा? मी वहिनीला विचारले, पण वहिनीने फक्त इतकं सांगितलं की हा सगळं बदलणार आहे. त्या माणसाने वखारीत प्रवेश केला आणि त्याने रवीवर रोड उगारला. धडाम रवी खाली पडला. पिस्तूल त्याच्या हातातून दूर फेकलं गेलं. रवी गेलं. भाऊ माझ्याकडे वळले आणि म्हणाले, तुला येथे यायला नको होतं, पण त्यांचे शब्द मी ऐकूनच घेतले नाहीत. कारण त्या माणसाने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुझ्या भावाने आणि वहिनीने जे रहस्य लपवले ते आता उघड होणार आहे. काय रहस्य आहे? आता काय होणार? माझं डोकं सुन्नच झालं. वाखारीच्या बाहेर आणखी काही सावल्या दिसू लागल्या आणि मला जाणवलं की हा सगळा खेळ अजून खूप मोठा आहे. मित्रांनो, पुढचा भाग ऐकायचा असेल तर कमेंटमध्ये लिहा. हो, पाहायचा आहे. तुमच्या कमेंट जितक्या जास्त लवकर येतील तेवढ्याच लवकर मी पुढचा धमाकेदार भाग तुम्हाला सांगेल. कथेला अजून विस्तृत आपण उद्याला ऐकूया. तोपर्यंत धन्यवाद.